नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी आज तुला म्हणतात, या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस. डोकं शांत ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐक. भाग्यवान ठरशील. तुला हा ऑनलाईन टाईप केलेला संदेश वाटत असेल, पण लक्षात ठेव, देव म्हणतो ह्या क्षणी तू जी प्रार्थना करत आहे ती उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे. देव बोललेला आहे, जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात अयशस्वी झालात तर तुमच्या आशीर्वादांचा मार्ग बंद होईल. त्याकडे दुर्लक्ष करू नका, म्हणून मी तुम्हाला नियुक्त करतो. देव घोषित करतो की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे. चिंता, निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकर संपणार आहेत. स्वामी बोलतात, भूतकाळातील ज्या ज्या गोष्टी, वाईट गोष्टी घडल्या त्यांच्या जागी तुम्हाला आनंद, समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार आढळतील. जर तुम्हाला यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करून तुमचा पाठिंबा दर्शवा. तुमच्या आईची इच्छा आहे की तुम्हाला शांत आणि निर्मळ ठिकाणी घेऊन जावे. या चमत्कारांचे साक्षीदार होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्वामी म्हणतात, अरे बाळा, जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळ आहे. जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे. जे झालं ते चांगलंच झालं. जे होत आहे ते चांगलंच होत आहे आणि जे होणार तेही चांगलंच होणार. मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे, पण विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही. कोणत्याही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळांची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरं कर्म आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलते. स्वामी म्हणतात, शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस ह्या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही. जर मनाला नियंत्रित केलं नाही तर ते शत्रू समान काम करेल. स्वामी म्हणतात, अरे बाळा, कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तित्व बनते. माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देईल. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं. विज्ञान सांगतो की भविष्यात सुख मिळेल. पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणाच करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे, जे फक्त त्याच्याच हातात आहे. सत्य
कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगते की मीच सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असे, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्यांचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसंच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. जेव्हा माणूस त्यांच्या कामात आनंदात शोधतो तेव्हा त्याला पूर्णता येते. इंद्रिये आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो. तुझं माझं छोटं मोठं असे भेद मनातून काढून टाका. मग सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वात आहे. प्रेमाचे अर्थ आहे सेवा करणे आणि सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्याचे प्रेम बाहेरून पाझरू लागते. कृष्णासाठी राधाने प्रेमपत्र लिहिलं. पूर्ण पत्रात फक्त कृष्णाचं नाव लिहिलं. जेव्हा तुम्ही ईश्वरावर खरं प्रेम करता तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विनासंशय प्रेम करू लागता. जीवनात शांती हवे असेल तर नेहमी संतुलित जीवन जगा. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करतात. स्वामी म्हणतात, तुम्ही लक्ष्यापासून दूर एखाद्या अडथळ्यामुळे नाही जात तर तुमचे लक्षच कमजोर असते अथवा स्पष्ट नसते. यश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मनियंत्रण. रिकाम्या हाताने आला होतात, रिकाम्या हातानेच या जगातून जाल. हातात असेल फक्त तुमचे कर्म. एखादी भेट तेव्हा शुद्ध असते तेव्हा ती शुद्ध मनाचे चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थपणे दिली जाते. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे. कर्माची आसक्तीच माणसाला स्वार्थी बनवते आणि कर्मबंधात अडकवते. फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म निस्वार्थ आणि उत्तम श्रेणीचे असते. जीवनात हाती आलेले काम करत राहिले पाहिजे, कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे नेहमीच चांगले. एखादी ज्ञानी हुशार व्यक्ती पण कर्म आणि अकर्मामधील अंतर समजू शकत नाही. जो निस्वार्थ होऊन काम करू शकत नाही त्याला कर्मयोगी म्हणता येणार नाही. फक्त मनच तुमचं मित्र अथवा शत्रू असू शकते. कर्म न करताच फळाची अपेक्षा करणं हे मूर्खपणाचे लक्षण आहे. जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर तुमचे विचार आधी महान आणि सकारात्मक करा. परिवर्तन ह्या सृष्टीचा नियम आहे. प्रत्येक क्षण बदलत आहे. त्याचे उदाहरण आहे. जीवनात कोणीच गोष्ट स्थिर नाही. सगळीकडे बदल सुरू आहे. प्रत्येक गोष्ट वाढत आहे. हीच गोष्ट तुम्हाला जमिनीला धरून ठेवते. वेळ हरवत अथवा जिंकवत नाही तर ती शिकवते. जे कर्म नैसर्गिक नाही ते तुम्हाला नेहमीच थकवते. प्रार्थना केल्यामुळे परिस्थिती बदलेल अथवा नाही, पण माणसाचे चरित्र मात्र नक्कीच बदलते. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर होय स्वामी शक्तींवर विश्वास आहे टाईप करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल करेल तर जरूर सबस्क्राईब करा.
आणि ज्याला याची गरज आहे त्याला शेअर करायला विसरू नका. भाग्यवान ठरशील.